सध्या मोबाईल ही अत्यंत गरजेची वस्तू बनलेली आहे। रस्त्याने जाताना लोक कधी सरळ बघतच नाहीत, जास्तीत जास्त लोक ते खाली डोकं घालूनच चालतात मोबाईलमध्ये खुपसून। परंतु याच गोष्टीमुळे मंगलोरमध्ये एक मोठा अपघात झालेला आहे आणि जे या तरुणाच्या बाबतीत झालं ते कदाचित तुमच्याही बाबतीत घडू शकतं जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवलात तर। मंगळुरूच्या हनपनकट्टा बस स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झालेली ही दृश्य थरकाप उडवणारी आहे। एका बसला दुसरी बस ओव्हरटेक करण्याच्या नादात आहे, तर त्याच बस समोर मोबाईलवर मग्न असलेला एक तरुण आहे। पुढे काय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। पहिला मुद्दा वाहन चालकाच्या बेदरकारपणाचा। दुसरा त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चॅटिंग करत रस्त्यावर चालण्याचा। मंगळूरमध्ये घडलेल्या त्या अपघातात त्या तरुणाचा सुदैवानं जीव वाचला असला तरीही सगळेच इतके सुदैवी नसतात, हे आपण पाहिलंय। मोबाईलमध्ये डोके घालून मती हरवलेल्यांनी जीवही गमावलाय। त्यामुळे मोबाईल वापरताना काही संकेत पाळण्याची गरज आहे। जीवाचा धोका तर उद्भवतोच, पण अनेक विकारही बळावतात। मणक्याचे विकार होतात, मानेचे आजार जडतात, स्वमग्नता उद्भवते, संवाद कौशल्याचा अभाव निर्माण होतो, एकलकोंडेपणा वाढतो, नैराश्य येतं आणि वजनही वाढतं। इतकंच काय, अनेकदा या मोबाईल पायी फटफजितीही उडते। मोबाईल हा आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही। किमान सार्वजनिक ठिकाणी या मोबाईल पायी मान खाली घालण्यापेक्षा सर उठा के जिओ। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।